आज आपण पाठ घेणार आहोत सर्व विश्वची व्हावे सुखी। लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाठक। लेखकांचा परिचय बघू की लेखक संत साहित्याचे अभ्यासक होते। त्यांनी कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य या विषयावर पुणे विद्यापीठातून PhD मिळवलेली होती आणि त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहे। पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे। हे विश्वची माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगामध्ये आपण घेत आहोत। तर प्रत्यय घेत आहोत म्हणजे अनुभव घेतो आहे। दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणलेली आहे। वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणलेली आहे म्हणजे काय की खेड्यामध्ये प्रत्येकाला गावात काय चाललं आहे याची माहिती असते। तर तसेच आता जगाच्या कानाकोपऱ्यात काय चालू आहे हे आपण जाणू शकतो। गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो। तो जवळ यावा, जोडला जावा, एक एक माणूस जोडला जावा। माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल। अवघी म्हणजे संपूर्ण मानवता सुखी होईल। संतांच्या वाङ्मयातील हाच विचार या पाठात मांडलेला आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। संतांची भूमी आहे म्हणजे महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभलेली आहे। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक थोर संत होऊन गेलेले आहेत। संत म्हणजे सत्पुरुष, चांगले पुरुष। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती पर उपकारे। विभूती म्हणजे महान व्यक्तिमत्व। संतांचं व्यक्तिमत्व हे महानच असतं ना। देह कष्टवीती पर उपकारे। परोपकारे म्हणजे दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी संत स्वतः कष्ट सोसतात, स्वतःचा देह झिजवितात। ही संतांची खरी भूमिका आहे। संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, प्रबोधन म्हणजे जागृती करणे, समाज कल्याण हा आहे। संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाही, परंतु बुडता हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणवनी। यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, आता माहिती आहे तुम्हाला की सर्व संतांनी जनकल्याणासाठी प्रयत्न केलेले आहे। चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक होऊन गेले। संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरीमध्ये सर्व विश्वाचं चांगलं हो ही मागणी त्यांनी पसायदानाच्या माध्यमातून मांडलेली आहे। संत नामदेव यांनी सुद्धा वारकरी पंथाची जी शिकवण होती ती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण पंजाबमध्येही त्यांनी नेलेली आहे। संत तुकारामांनीही प्रपंचात नेटके राहून परमार्थ कसा साधू शकतो हे दाखवून दिलेले आहे। तर अशा सर्वच वारकरी संप्रदायातील संतांनी जनकल्याणासाठी प्रयत्न केलेले आहे आणि संत जे आहेत त्यांना सामान्य माणसांच्या प्रती कळवळा असतो, आपुलकी असते आणि सामान्य माणूस जेव्हा अंधकार म्हणजे आपल्या अज्ञानामध्ये किंवा अंधश्रद्धेमध्ये तो जेव्हा बुडत असतो आणि त्याची अधोगती होत असते तेव्हा संतांना त्याचा कळवळा येतो आणि म्हणून संत समाज प्रबोधन करण्यासाठी सिद्ध होतात। संत कबीरांचे दोहे आपण वाचतो। गुरु नानक शीख धर्माचे प्रवर्तक आहेत। संत महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील समाजसुधारक होते आणि जातीव्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला। लिंग, जाती आणि सामाजिक स्थितीच्या आधारावर भेदाभेद नष्ट करणे हे त्यांचे ध्येय होते। तर अशा सर्व संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरुकडे साकडे घातले आहे। साकडे घातलेले आहे म्हणजे सविनय मागणी केलेली आहे, विनयपूर्वक मागणी केलेली आहे। संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहे। आविष्कार आहे म्हणजे प्रगटीकरण आहे। त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी, सहृदयता म्हणजे दयाभाव याचे प्रतिबिंब दिसून येते। माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे। कारण मी पासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम
हे संपूर्ण विश्व माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहे, या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या आहे. आणि सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा जो आहे तो विश्वकल्याणच आहे. आता आपण बघतो की अवघे विश्वची माझे घरं असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. तर ती संकल्पना खरोखरच आज उदयास आलेली आहे का? तर ती उदयास आलेली दिसून येत नाही. की माणसांची माहिती तर आहे आज, पण माहिती असणे हा भाग वेगळा. पण ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना आपण मदत करतो का? हा आत्मचिंतनाचा विषय बनत चाललेला आहे. माणसातील दुरावा वाढत चाललेला आहे. माणसे आता भावनाशून्य होताना दिसत आहे. त्यांची संवेदनशीलता कमी झालेली आहे. संपूर्ण विश्वाचे कल्याण साधण्यासाठी अजूनही संतांनी जी शिकवण दिलेली होती ती महत्त्वपूर्ण आहे आणि ती आपण आत्मसात केली पाहिजे, हाच या पाठाचा उद्देश आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो, हो ना. देवा मला पास कर, देवा माझ्या घरच्या लोकांना सुखी ठेव, अशी आपली वैयक्तिक प्रार्थना असते. पण संतांची प्रार्थना तशी असते का? नाही. संतांच्या प्रार्थनेमध्ये सर्व लोकांना सुखी ठेव असा व्यापक दृष्टिकोन दिसून येतो. आपल्या सामान्य लोकांचा संकुचित दृष्टिकोन त्यांच्या प्रार्थनेमध्ये दिसून येत नाही. अशी प्रार्थना आपल्यापुरतीच मर्यादित असते. आपण जी वैयक्तिक प्रार्थना करतो ती आपल्यापुरतीच मर्यादित असते. परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केलेली आहे. संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते. तेव्हा संत निवृत्तीनाथ, जे ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू होते आणि त्यांचे गुरुसुद्धा होते, त्यांना म्हणाले की आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले की मी देवापाशी आधीच मागितलेले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. संत निवृत्तीनाथ म्हणाले की ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. समारोप करताना म्हणजे शेवट करताना. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटलेले आहे ते आता विस्ताराने सांगा, म्हणजे सविस्तर सांगा. यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. स्मरणात कायम आहे म्हणजे आठवणीत कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. एकोप्याने राहतात म्हणजे एकजुटीने राहतात. तर आपण बघतोच ना की नैसर्गिक जे घटक आहेत तर ते आपापलं काम व्यवस्थितपणे करताना दिसतात आणि एकजुटीने राहताना दिसतात. त्यांच्यापासून आपल्याला एकजुटीने राहणे हे शिकलं पाहिजे. त्यांचा दाखला देत म्हणजे उदाहरण देत आपणही गुण्यागोविंदाने राहावे. गुण्यागोविंदाने राहणे हा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ काय आहे की मिळून मिसळून राहणे. हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. याचा अर्थ काय आहे की संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की जे खळ आहे, खळ म्हणजे दुष्ट व्यक्ती आहे, त्यांच्या मनातील दुष्टावा नष्ट व्हावा आणि माणसाने चांगल्या मार्गाने चालावे. सर्व माणसांनी चांगल्या कामात मग्न व्हावे. त्यांच्यामध्ये मैत्रीचे भावबंध निर्माण व्हावे. दुरित म्हणजे दुष्कर्माचा अंधार नाहीसा व्हावा. संपूर्ण विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा आणि या उदयाने सारे विश्व उजळून निघावे. आता स्वधर्म म्हणजे काय? तर माणुसकीचा धर्म. जर मानवाने मानला, माणुसकीने माणूस राहिला आणि त्याचा अनुभव प्रत्येकाच्या जीवनात आला तर या धर्मरूपी सूर्याच्या प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर असं म्हणतात
की ज्याला जे जे हवे ते ते मिळावे. माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे, किंवा दुरितांचे तिमिर जाओ असे म्हटले आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म आणि तिमिर म्हणजे अंधार. माहिती आहे तुम्हाला, या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो आणि ज्याला जे जे हवे ते ते मिळो अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. असेच मागणे संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितले. एका अभंगात ते म्हणतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. संत नामदेव असं म्हणतात की जे माझे विष्णू भक्त आहे, भाविक म्हणजे भक्त, ते जे माझे विष्णूचे भक्त आहेत त्यांना अहंकाराची बाधा कधीच होऊ नये. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा, मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपण नेहमीच म्हणतो ना की गर्वाचे घर हे नेहमी खाली असते. माणसामध्ये उर्मटपणा आला, तो अहंकारी बनला तर त्याचं अधःपतन हे निश्चित असतं. म्हणून आपले जे विष्णू भक्त आहे त्यांना कधीच अहंकाराचा वारा न लागो अशी प्रार्थना ते करतात. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. विनम्रतेने राहणे हे कोणालाही आवडतं. उद्धटपणे जर कोणी आपल्याशी बोलले किंवा तुम्ही कोणाशी बोललात तर ते आवडेल का कोणाला? कोणालाच आवडणार नाही. म्हणून विनम्रतेनेच राहायला पाहिजे. संत एकनाथांनी सर्वानुभूती भगवद्भाव हाची निजभक्तीचा ठाव असे म्हटलेले आहे. प्राणीमात्रामध्ये मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. सर्वानुभूती भगवद्भाव हाची निजभक्तीचा ठाव म्हणजे निजभक्तीचा हा अंतिम टप्पा आहे की सर्व जे भूत आहे म्हणजे सजीव आहे, त्यांच्यामध्ये मैत्रीचे भाव निर्माण झाले पाहिजे. म्हणजे मैत्रीचे भाव निर्माण केव्हा होऊ शकेल? जेव्हा माणसाला माणसाप्रती प्रेम वाटेल, त्यांच्यात त्यागाची भावना निर्माण होईल, तेव्हाच मैत्रीचे भाव त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे. मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे. समरस होणे म्हणजे एकरूप होणे. म्हणजे जर दुसरे दुःखी असेल तर तुम्ही सुखी होऊ शकत नाही. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये तुम्हालाही नकळत दुःख झालंच पाहिजे आणि तुम्ही दुःखी झालात तर दुःख दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्ही कराल. तर अशा प्रकारे दुसऱ्यांच्या सुखदुःखाशी समरस होणे म्हणजे एकरूप होणे. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्यांच्या दुःखात त्याला आधार देणे. आपल्याला शक्य होईल तेवढी मदत आपण दुसऱ्यांना केली पाहिजे. हा आपला आणि तो परका असे कधीही मनात न आणणे. असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ सर्वानुभूती भगवद्भाव म्हणजे आपपर भाव जो असतो ना, आपला परका, हा भाव त्यांना अमान्यच होता असे म्हणतात. सर्वानुभूती भगवद्भाव असे संत एकनाथ म्हणतात. तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. भूता म्हणजे जे सर्व सजीव आहे त्यांच्यामध्ये, परस्परांमध्ये म्हणजे एकमेकांमध्ये मैत्रीचे भाव निर्माण हो अशी ज्ञानेश्वरांची पण इच्छा होती. संत तुकारामांनी देवापाशी संत संग देई सदा असे मागणे मागितलेली आहे. नेहमी मला संतांचा सहवास लाभावा असं मागितलेलं आहे संत तुकारामांनी देवाजवळ. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच म्हणजे एकमेकांना आपण मदत केली तर मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात की एक एका सहाय्य करू मदत करू, अवघे धरू सुपंथ. अवघे म्हणजे संपूर्ण मिळून आपण चांगल्या मार्गाने जाऊ शकतो, चांगला मार्ग आत्मसात करू शकतो, चांगलं एखादं कार्य करू शकतो. संत स्वतःसाठी काहीही मागत नाही, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. संत रामदास यांनीही विश्वकल्याणासाठी प्रार्थना केलेली आहे. कल्याण करी देवराया जनहेत विवरी
तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी. संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वराकडे सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिलेला आहे. आपण पाहतो ना, गाडगेबाबांचं चरित्र तुम्ही वाचलं असेल की गाडगेबाबांनी गावेच्या गावे स्वच्छ केलेली आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता म्हणजे नजर होती, लक्ष होते. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात की नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. आपण बघतो की समाजामध्ये धर्मकृत्याला लोक खूप महत्त्व देतात आणि धर्मकृत्य करण्यासाठी पैसा खर्च करतात, कर्ज घेतात. पण तोच पैसा जर आपण विद्या घेण्यासाठी किंवा शिक्षणासाठी खर्च केला तर माणूस आपला उद्धार करू शकतो, असं संत गाडगे महाराजांना वाटत होतं. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचे कल्याण व्हावे, हेच संत गाडगेबाबांना अभिप्रेत आहे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीते स्वच्छतेचं महत्त्व सांगितलेलं आहे. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, तर त्या ग्रंथामध्ये सामान्य लोकांनी कशा प्रकारे जीवन जगावे याविषयीचं खूप छान मार्गदर्शन त्यांनी ग्रामगीता या ग्रंथात केलेलं आहे. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे, अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे. आता माणसाने कसे वागले पाहिजे म्हणजे त्याला यश मिळेल, तर तुकडोजी महाराज म्हणतात की माणसाने आपला परका असा भाव न ठेवता सर्वांना समानतेच्या नात्याने वागवून समभावाने सगळ्यांची सेवा करायला पाहिजे. अज्ञान नाहीसे करायला पाहिजे आणि त्यासाठी ज्ञानविज्ञानाची कास धरायला पाहिजे. सर्वांनी ग्रंथ वाचायला पाहिजे, कारण काय, ग्रंथ आपले गुरु असतात आणि ग्रंथ आपल्याला बरीच माहिती देऊ शकतात. सत्य बोलले पाहिजे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलोकी तरीच लाभ. आता हे सर्व विश्व सुखी होण्यासाठी धर्माची दृष्टी अंगीकारणे हे खूप महत्त्वाचं आहे. सर्व लोकांमध्ये धर्माची दृष्टी आली पाहिजे. धर्माची दृष्टी आली पाहिजे म्हणजेच काय, तो कोणता धर्म संतांना अभिप्रेत होता, तर मानवतेचा धर्म संतांना अभिप्रेत होता. सर्वांनी जर मानवतेचा धर्म अंगीकारला आणि तो पाळला तर सर्व लोक सुखी होऊ शकतात, अशी संतांची अपेक्षा होती. सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. चिरंजीव म्हणजे चिरकाल टिकणारी, दीर्घकाल टिकणारी प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही. तो राहू शकतो का एकाकी? नाहीच राहू शकत. तो एक सामाजिक प्राणी आहे, तो समाजातच राहू शकतो. त्याला संवादाची नितांत गरज असते, एकमेकांसोबत बोलणे त्याला आवडते, ही त्याची गरजही आहे आणि आवश्यकतासुद्धा आहे. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी ती आचरणातही आणली म्हणजे तशी त्यांची वागणूकही होती. फक्त त्यांनी उपदेशच दिला नाही, तर त्यांच्या वागणुकीमधूनही आपल्याला दिसून येतं की जनकल्याणाची त्यांना किती तळमळ होती. जसं आता संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तर ज्ञानेश्वरी या ग्रंथात त्यांनी पसायदानाच्या माध्यमातून सर्वांना सुखी ठेव ही असं मागणं मागितलेलं आहे ईश्वराजवळ. तर समाजात राहताना ज्ञानेश्वरांना कमी त्रास झाला का? लोकांनी त्यांना खूप छळलं, तरीही कोणाबद्दलही त्यांच्या मनात अशी कपट भावना किंवा वाईट भावना आलेली नाही.
मोठ्या मनाने त्यांना सर्वांना क्षमा केली. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वची माझे खरं ही कल्पना केली होती. त्याचे प्रत्यंतर आज आपण घेतो, त्याचा अनुभव आज आपण घेतो आहे. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवलेला दिसून येतो. माणूस माहितीच्या रूपात तर जवळ आलेला आहे, पण आपुलकीच्या रूपात तो जवळ आलेला नाही. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधलेले आहे की आपल्या जगामध्ये सुंदर मने निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी मानवता धर्म प्रत्येकाने अंगीकारायला पाहिजे. वडाचे झाड कायम नम्र असते, ते सगळ्यांना सावली देते. आपण बघतो वडाचे झाड, वडाच्या ज्या पारंब्या असतात त्या सगळ्यांना सावली देतात, म्हणजेच दुसऱ्यांवर उपकार करतात ना. वडाच्या झाडापासून परोपकार आपण शिकू शकतो. त्याची सावली सर्वांना हवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, पण लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून ते आनंदाने पाहतात. तर अशा प्रकारे नैसर्गिक घटक जे आहेत ते आपल्याला कोणती प्रेरणा देतात? दुसऱ्यांना मदत करावी, स्वतः कष्ट सोसावे आणि सहनशीलतेची, विनम्रतेची, त्यागाची, प्रेमाची प्रेरणा देत असतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. म्हणून आपण स्वतःही चांगले जगावे, आनंदी राहून जगावे आणि दुसऱ्यालाही आनंदित ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होऊ शकेल आणि समाज सुखी होऊ शकेल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. मर्म आहे म्हणजे सार आहे. तर अशा प्रकारे संतांना माणसांकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती कोणत्या होत्या? तर मानवांमध्ये जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. यातून एकमेकांना सहकार्य करण्याची भावना वाढीस लागली पाहिजे. माणसाचे मन सुसंस्कृत बनले पाहिजे. त्याच्या ठिकाणी विनम्रता आली पाहिजे आणि माणसाची वागणूक अन्यायकारक नसावी. माणसांनी एकतेच्या भावनेतून राहावे आणि स्वार्थापलीकडे दुसऱ्यांचाही विचार करावा. तर अशाच प्रकारे मानवाची वागणूक असली तरच विश्व सुखी होऊ शकेल. आता स्वाध्याय बघूया की संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना कोणती आहे? तर पसायदान आहे. मानवी सुखदुःखाशी सहृदयतेने समरस होणे म्हणजे काय आहे? मैत्री आहे. सर्वानुभूती भगवद्भाव अशी प्रार्थना करणारे संत कोणते आहेत? एकनाथ आहे. सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत कोणते आहेत? तर गाडगे महाराज आहे. संत तुकारामांचे जीवनसूत्र परस्पर सहकार्य हे होते. आता अपयशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन कोणते आहे? अनेक मार्गदर्शन केलेले आहे, पण 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे. तर तुम्ही असं लिहू शकता की शिक्षित व्हावे, वेळ वाया न घालवावा, ज्ञानविज्ञानाची कास धरावी आणि ग्रंथ वाचन करावे, माणसाने सत्य बोलावे. अशा अनेक गोष्टी तुम्ही लिहू शकता. संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती कोणत्या आहेत? तर माणसाने विनम्रतेने राहावे, माणसांमध्ये जिव्हाळा असावा, मानवी मन सुसंस्कृत असावे, माणसाने परस्पर सहकार्य करावे आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यांचाही विचार माणसाने केला पाहिजे. संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष कोणते आहे? तर तुम्ही लिहू शकता असं की दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुख मानणे आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःख मानणे
म्हणजे दुसऱ्याच्या सुखदुःखाशी समरस होणे. दुसरं लिहू शकता की दुःखात दुसऱ्यांना आधार देणे. तिसरं असं लिहू शकता की दुसऱ्यांप्रती जिव्हाळा असणे. आणि चौथं तुम्ही असं लिहू शकता की सहृदयता असावी, म्हणजे दयाभाव मैत्रीमध्ये असावा. तर सामान्य माणसांचे मागणे आणि संतांचे मागणे यामध्ये फरक काय लिहू शकता की सामान्य माणसांचं मागणं कसं असतं की वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात, ही सामान्य माणसांची मागणी असते. आणि संतांची मागणी कशी असते की संपूर्ण मानवजातीचे कल्याण व्हावे. आणि दुसरं तुम्ही असं लिहू शकता की सामान्य माणसाचं मागणं कसं असतं की स्वतःपुरती मर्यादित असतं. आणि संतांचं मागणं हे सर्वांसाठी असतं, स्वतःपुरती नसतं. तिसरं असंही लिहू शकता की सामान्य माणसांचा मागण्याचा दृष्टिकोन हा संकुचित असतो आणि संतांचा दृष्टिकोन कसा असतो, व्यापक असतो. खालील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा. जे खळांची व्यंकटी सांडो. खळांची व्यंकटी सांडो याचा अर्थ काय आहे की माणसाच्या मनातील जो दुष्टावा आहे तो नष्ट झाला पाहिजे. माणसाच्या मनातील दुष्टावा नष्ट हो. दुसरं आहे दुरितांचे तिमिर जाओ. दुरितांचे तिमिर जाओ म्हणजे दुष्कर्माचा अंधार नष्ट हो. खालील तक्ता पूर्ण करा की त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा. कंसात काही शब्द दिलेले आहे. नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य हे शब्द दिलेले आहे आणि या शब्दांचा तुम्हाला या तक्त्यामध्ये उपयोग करायचा आहे. पहिलं काव्यांशमध्ये दिलेलं आहे की सर्व विश्वची व्हावे सुखी. संतांचे नाव कोणते आहे, तुकडोजी. आणि काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा किंवा भावना कोणती आहे, तर विश्वकल्याण आहे. दुसरं अहंकाराचा वारा न लागो राजसा. कोणी म्हटलेलं आहे, कोणी लिहिलेलं आहे, संत नामदेवांनी. आणि कोणती भावना व्यक्त झालेली आहे, तर नम्रतेची भावना व्यक्त झालेली आहे. तिसरं आहे सर्वांभूती भगवत भाव. असं कोणी म्हटलेलं आहे, एकनाथांनी म्हटलेलं आहे. आणि कोणती भावना व्यक्त झालेली आहे, मैत्रीची भावना, मैत्रभाव व्यक्त झालेला आहे. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. तुकाराम महाराज असं म्हणतात. आणि कोणती भावना दिसून येते, सहकार्याची भावना दिसून येते. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने. गाडगे महाराज असं म्हणतात. आणि कोणती भावना दिसून येते, तर स्वावलंबनाची किंवा स्वप्रयत्नाची भावना दिसून येते. तर इथे हा पाठ आपला संपलेला आहे आणि स्वाध्याय तुम्हाला लिहायचा आहे.